नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मूग डाळचा हलवा। त्यासाठी मी इथे अर्धा कप इतकी मूग डाळ स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। हे बघा, मस्त अशी भिजलेली आहे। आता आपण यातलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत। मूग डाळ मधलं संपूर्ण पाणी इथे आपण काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही डाळ तुपावरती थोडीशी परतून घ्यायची आहे। गॅसवर मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये अगदी 1 टीस्पून मी तूप काढून घेते। आता आपण ही संपूर्ण डाळ कढईमध्ये काढून घेऊया। हे बघा, गॅस इथे आपल्याला बारीक ठेवून घ्यायचा आहे आणि डाळ चांगली खमंग होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर गॅस इथे आपण लो ते मीडियम ठेवून घेणार आहोत। याच पद्धतीने आता आपण ही संपूर्ण डाळ चांगली खरपूस होईपर्यंत परतून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपण मुगाची डाळ हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही डाळ संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत। मुगाची डाळ इथे पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे आपण संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण ही मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मुगाची डाळ इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला अगदी आपण बारीक रवाळ अशी वाटून घेतलेली आहे। आता आपण लगेचच हलवा तयार करायला घेऊया। गॅसवरती मी एक पॅन ठेवला आहे। त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे 1 कप इतकं पाणी आणि अर्धा कप इतकी साखर। आता आपण साखर पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत। गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे। हे बघा, साखर इथे पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। हे बघा, आपल्याला कलर साठी यामध्ये काही केशरच्या काड्या काढून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 केशर काड्या मी यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। फक्त थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 2 टीस्पून इतकं तूप काढून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम या पद्धतीने 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत। तर हे परतून घ्यायचे आहेत। हे बघा, बारीक गॅसवरती अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी आपण काजू बदाम परतून घेणार आहोत। सुकामेवा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। हे बघा, काप इथे आपण चांगले 2 मिनिटांसाठी परतून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। सेम कढईमध्ये आता आपल्याला अर्धा कप इतकं तूप काढून घ्यायचं आहे। हे बघा, तूप आपण चांगलं गरम करून घेणार आहोत। तूप इथे गरम झालेलं आहे। यामध्ये 2 टेबलस्पून इतका बारीक रवा काढून घ्यायचा आहे आणि 2 टेबलस्पून इतकं बेसन। आता गॅस इथे आपण अगदी बारीक करून घेतलेला आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हे जिन्नस चांगले तुपावरती परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटांसाठी इथे आपण रवा आणि बेसन चांगलं तुपावरती परतून घेतलेलं आहे। यामध्येच आता मिक्सरला वाटून घेतलेली मुगाची डाळ इथे आपण संपूर्ण काढून घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटांसाठी तुपावरती चांगली परतून घेणार आहोत। हलकासा रंग बदलून द्यायचा आहे आपल्याला, तोपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे हलकासा रंग बदललेला आहे। बघा, एवढंच आपल्याला हे चांगलं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे, साखर आणि पाणी, ते थोडं थोडं करून यामध्ये काढून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवून घ्यायचा आहे। बघा,
गॅस बारीक ठेवूनच आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे, नाहीतर गरम पाणी आपल्या अंगावरती उडू शकतं। आता मी संपूर्ण पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे। आपण यामध्ये केशर काढून घेतलेलं, त्यामुळे कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। हे बघा, चांगलं मिक्स करून घेऊया। संपूर्ण पाणी आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटासाठी मूग डाळचा हलवा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, इथे आपला मूग डाळचा हलवा मस्तपैकी शिजलेला आहे आणि कोरडा सुद्धा झालेला आहे। 2 मिनिटांनंतर मी एकदा झाकण उघडून चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर पुन्हा झाकून वाफेवर इथे आपण हा हलवा चांगला शिजवून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर काढून घ्यायची आहे। ते 1 टीस्पून इतकी वेलची जायफळची पावडर मी इथे काढून घेतलेली आहे। सोबतच आपण जे काजू आणि बदाम तुपावर परतून घेतले होते ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकून फक्त आपल्याला 2 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिट झालेले आहेत। हे बघा, आता आपण गॅस बंद करून घेऊया। इथे आपला मस्तपैकी मूग डाळचा हलवा बनून तयार झालेला आहे। पटापट आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपला अगदी हलवाई बनवतो त्यापेक्षा सुद्धा चविष्ट मूग डाळचा हलवा घरच्या घरी बनून तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही घरी हलवा नक्की बनवून बघावा। तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।